भारत माता की। आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या अधिवेशनाच्या निमित्ताने आलेल्या महाराष्ट्र प्रदेशातील भारतीय जनता पार्टीच्या सर्व पदाधिकारी आणि लोकप्रतिनिधींचं मी भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने मनापासून स्वागत करतो। आज या ठिकाणी व्यासपीठावरती आदरणीय राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचे अध्यक्ष चंद्रशेखरजी बावनकुळे, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे राष्ट्रीय सरचिटणीस आदरणीय विनोदजी, शिवप्रकाशजी, भूपेंद्रजी, अश्विनी कुमारजी, पीयूषजी, केंद्रातले माजी मंत्री आणि भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेशाचे माजी अध्यक्ष रावसाहेबजी दानवेजी, सुधीर भाऊ, पंकजाताई, रक्षाताई, राज्याचे माजी मुख्यमंत्री अशोकरावजी चव्हाण साहेब, ज्यांच्या आगमनाची आपण आतुरतेने वाट पाहतोय, असे देशाचे कणखर असे गृहमंत्री अमित भाई थोड्याच वेळात या ठिकाणी व्यासपीठावरती येतील। या ठिकाणी आलेल्या सर्व भारतीय जनता पार्टीच्या लोकप्रतिनिधींचं आणि भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांचं मी या ठिकाणी मनापासून स्वागत करतो। खरं तर भारतीय जनता पार्टी पुणे शहराचं सौभाग्य की हे अधिवेशन पुणे शहरामध्ये होतंय। अशा पद्धतीने भारतीय जनता पार्टीचे राज्यातले सर्व पदाधिकारी हे या अधिवेशनाच्या निमित्ताने पुणे शहरामध्ये येत आहेत। पुणे शहर हे एक सांस्कृतिक शहर आहे। पुणे शहर एक विद्येचं माहेरघर असणारं शहर आहे। पुणे शहराला एक ऐतिहासिक वारसा आहे। पुणे शहर हे क्रांतिकारकांचं शहर आहे। छत्रपती शिवाजी महाराजांच्या पावन स्पर्शाने पुनीत झालेलं हे पुणे शहर आहे। आणि या पुणे शहरामध्ये बाणेर बालेवाडी भागामध्ये आज भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाचं अधिवेशन होतंय। लोकसभेमध्ये आपले देशाचे आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतर येणाऱ्या विधानसभेच्या तयारीच्या दृष्टीने हे अधिवेशन भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशाच्या माध्यमातून या ठिकाणी आयोजित केले गेले। मला असं वाटतं की पुणे शहरामध्ये आता नुकत्याच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या पुणे शहराच्या संघटनेने एका मोठ्या ताकदीने पुणे शहरामध्ये लोकसभेमध्ये विजय मिळवला आणि पुण्याचे खासदार म्हणून मुरलीधर मोहोळ हे निवडून आले आणि केंद्रामध्ये ते मंत्री म्हणून त्यांची नेमणूक झाली। आदरणीय चंद्रकांत दादांच्या नेतृत्वाखाली या झालेल्या निवडणुकीमध्ये संघटना म्हणून पुणे शहरामध्ये भारतीय जनता पार्टीने सर्वच कार्यकर्त्यांनी खूप मोठी मेहनत घेतली आणि लोकसभेनंतर थोडी उसंत मिळाल्यानंतर आता विधानसभेच्या तयारीला या ठिकाणी आपण लागलेलो आहोत। अमित भाई 2014 साली पुण्यामध्ये आले होते आणि मला आठवतंय की अमित भाईंनी आमच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांची त्यावेळेस बैठक घेतली होती आणि प्रत्येकाला त्यांनी विचारलं होतं की पुणे शहरामध्ये साधारण काय होईल। सगळ्या पदाधिकाऱ्यांनी अमित भाईंशी चर्चा करताना कोणी म्हणलं आमच्या 4 जागा येतील, 5 जागा येतील, 6 जागा येतील। अमित भाईंनी त्यावेळेस आमच्या सर्व पदाधिकाऱ्यांना विश्वास दिला की तुम्ही जा, मोदीजी आणि आपल्या पक्षाचं काम घराघरामध्ये पोहोचवा, तुमच्या 8ही जागा या पुणे शहरामधल्या निवडून येतील असा विश्वास त्यावेळेस अमित भाईंनी दिला होता। आणि आता पुन्हा 2024च्या विधानसभेला सामोरं जात असताना या देशाचे केंद्रीय मंत्री, गृहमंत्री आणि आपल्या पक्षाचे माजी अध्यक्ष अमित भाई हे पुन्हा एकदा पुण्यामध्ये येत आहेत आणि या निमित्ताने हे अधिवेशन होते। मला खात्री की या विधानसभेमध्ये सुद्धा देवेंद्रजी आम्ही पुण्यातल्या 8ही विधानसभा या महायुतीच्या पारड्यामध्ये टाकू। भारतीय जनता पार्टीच्या सर्व कार्यकर्त्यांनी शहरामध्ये मोठी मेहनत या अधिवेशनाच्या निमित्ताने घेतली। चंद्रकांत दादा असतील, मुरली अण्णा असतील, आमचे सर्व आमदार, खासदार, भारतीय जनता पार्टीचे बाणेर बालेवाडी भागातले सर्व पदाधिकारी यांनी आपल्या स्वागतासाठी, आपल्या आगमनासाठी खूप जय्यत तयारी केली।
या सर्व कार्यकर्त्यांचं सुद्धा मी मनापासून अभिनंदन करतो, आभार मानतो आणि राज्यातनं आलेल्या सर्व पदाधिकाऱ्यांचं, नेत्यांचं भारतीय जनता पार्टी पुणे शहराच्या वतीने मनापासून या ठिकाणी स्वागत करतो आणि थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.